पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं पोहोचलेले आहेत। महाकुंभला ते भेट देत आहेत। महाकुंभमध्ये यमुना गंगा सरस्वतीचा संगम जिथे होतो त्या संगमावर ते आज स्नान करणार आहेत आणि गंगा आरती सुद्धा करणार आहेत। महाकुंभात आज अमृत स्नानाचा योग आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज इथं पोहोचलेले आहेत। साधारण फक्त 1.5 तास ते इथे थांबतील आणि तिथून पुढच्या नियोजित कार्यक्रमाकरता मार्गस्थ होतील। ते समुद्रमार्गेच येणार होते, म्हणजे पाण्यामार्गेच येणार होते आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ही प्रयागराज इथून बघतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमृत स्नान साधारणपणे 11 ते 12:30च्या दरम्यानच ते प्रयागराज इथं थांबतील आणि या दरम्यान ते संगमावर स्नान करतील, अमृत स्नान करतील आणि मग गंगा आरती सुद्धा होईल त्यांच्या हस्ते। महाकुंभ मेळ्यामध्ये हजारो करोडो लोक हे दर्शनाकरता येत आहेत आणि संगमावर स्नानाकरता प्रचंड गर्दी होते आहे। सर्वसामान्य लोक जशी देशभरातून प्रयागराजला जात आहेत तशी अनेक सेलिब्रिटी नेते सुद्धा महाकुंभात स्नानाकरता जात आहेत। अमृत स्नानाचे काही ठराविकच योग आहेत, त्या योगावर अमृत स्नान करावं अशी ख्याती आहे आणि त्यामुळे आजचं 3रं अमृत स्नानाचा योग आहे। त्यामुळे मोदी प्रयागराजला गेलेले आहेत। प्रयागराजला संगमावर ते अमृत स्नान करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते गंगा आरती होणार आहे। महाकुंभ हे बघा, आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत। जलमार्गे ते अमृत स्नानाकरता पोहोचलेले आहेत। अमृत स्नान करून ते गंगा आरती करतील। योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत दिसत आहेत, साधारण माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। महाकुंभ मेळ्यासंदर्भात कल्पना सगळी योगी आदित्यनाथ यांच्याकडून दिली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हात उंचावून सगळ्या तिथे जमलेल्या महाकुंभ मेळ्यासाठीच्या अमृत स्नानासाठी जमलेल्या भाविकांना हात दाखवत आहेत। या महाकुंभामध्ये अमृत स्नान केल्याने शुभ असतं आणि त्यामुळे अमृत स्नान करण्याची ख्याती आहे। या महाकुंभात अमृत स्नानाचे काही ठराविक योग आहेत, त्यातला आजचा 3रा योग आहे आणि म्हणून अमृत स्नानाकरता खूप गर्दी आपल्याला संगमावर बघायला मिळते। अनेक भाविकांचा असा आग्रह असतो की संगमावर स्नान करणार। योगी आदित्यनाथ यांनी ज्यावेळेला चेंगराचेंगरी झाली त्यानंतर मात्र असं आवाहन केलेलं होतं की हा अट्टाहास करू नका की संगमावरच स्नान करायचं, तर नदी पात्रात कुठेही स्नान केलं तरी सुद्धा आपल्या भावना या पोचतीलच आपल्या निर्माणकर्त्यापर्यंत। त्यामुळे संगमावर स्नान करायचा हा हट्ट धरू नका, कारण तिथेच प्रचंड गर्दी होते आणि चेंगराचेंगरीची घटना ही संगमावरच घडलेली होती। अमृत स्नानाच्या आजच्या योगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज इथं आहेत। ते हेलिकॉप्टरने प्रयागराजला उतरले, 1.5 तास ते इथे थांबणार आहेत आणि नंतर लगेचच ते पुढच्या नियोजित कार्यक्रमाकरता प्रस्थान ठेवतील। आकर्षित करता है और यही कारण है कि यही आकर्षण, प्रयागराज का आकर्षण पूरी दुनिया के गुरुत्वाकर्षण का। एका बाजूला आज नवी दिल्लीमध्ये मतदानाचा दिवस आहे, दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला महाकुंभ मेळ्यामध्ये अमृत स्नानाकरता आलेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या दौऱ्यात आहेत। अशा वेगवेगळ्या घडामोडी आज आपल्याला, महत्त्वपूर्ण घडामोडी आज आपल्याला घडताना दिसत आहेत। जसं मी म्हटलं की जलमार्गे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संगमावर पोहोचले, ते संगमावर स्नान करतील आणि त्यानंतर गंगा आरती होईल त्यांच्या हस्ते आणि मग ते पुढे त्यांच्या नियोजित कामाकरता मार्गस्थ होतील। प्रयागराज उत्तर प्रदेश इथून ते निघतील।
प्रतिष्ठ स्वरूप में हेलिकॉप्टरनेच ते प्रयागराजला पोहोचलेले आहेत आणि हेलिकॉप्टरनेच ते पुढे त्यांच्या कामाकरता मार्गस्थ होतील. 1.5 तास साधारणपणे ते प्रयागराजला असतील असं नियोजन तरी आहे. त्रिवेणी में स्नान होता है और राष्ट्र निर्माण की याला अमृत स्नान अशा करता म्हटलं जातं की एका विशिष्ट योगावर गंगा यमुना सरस्वती यांचा संगम जिथे होतो त्या संगमावर जर स्नान केलं एका विशिष्ट मुहूर्तावर एका विशिष्ट वेळेवर तर त्याला अमृत स्नान असं म्हटलं जातं. सगळ्या देवांची कृपा दृष्टी आशीर्वाद सहज तिथं उपलब्ध होतो असं म्हटलं जातं, अशी ख्याती आहे. आणि त्यामुळे खूप भक्तिभावानं इथं भाविक देशभरातून येत असतात महाकुंभ मेळ्यामध्ये हा मुहूर्त साधण्याकरता आणि तिथं अमृत स्नान करण्याकरता. आर्यावर्त में ब्रह्मदेश आणि त्याच अमृत स्नानाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभात अमृत स्नान करणार आहेत आणि त्यानंतर गंगा आरती सुद्धा करणार आहेत. विश्वतः याआधी महापौर काही वेळापूर्वी काही दिवसांपूर्वी आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा अमृत स्नानाकरता प्रयागराज इथं आलेले बघायला मिळाले होते. स्वतः मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा या महाकुंभ मेळ्यामध्ये तीरावर म्हणजे संगमावर त्यांनी स्नान केलेलं होतं. आणि कधीही जेव्हा असं संगमावर नदीमध्ये नदीच्या पात्रात उतरून जेव्हा स्नान केलं जातं तेव्हा अर्घ्य घेण्याची प्रथा आहे. तेच पाणी सूर्याला दाखवलं जातं आणि आपल्या त्याचं प्राशन केलं जातं, त्या पाण्याचं प्राशन केलं जातं. त्यावरून आदित्यनाथ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला गेला होता की इतकी हजारो लाखो लोक येत आहेत त्यामुळे अर्घ्य घेणं हे योग्य होईल का, तुम्ही काय सूचना कराल, तुम्ही काय सांगाल या भाविकांना, कारण रोगराई पसरू शकते, आरोग्य धोक्यात येऊ शकतं, अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी हा प्रश्न विचारला गेला होता योगी आदित्यनाथ यांना. तर योगी आदित्यनाथ म्हणाले की प्रवाही आहे सगळं पाणी आणि त्यामुळे मी तरी प्रत्येक वेळेला जेव्हा स्नान केलेलं आहे नदीपात्रामध्ये तेव्हा अर्घ्य घेतलेलं आहे आणि मला तरी काही झालं नाही, पण सगळ्यांनी काळजी घ्या असं त्यांनी आवाहन केलं होतं. आपल्याला बघायला मिळतंय की आज प्रयागराजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि काही वेळामध्ये ते अमृत स्नान करतील. या अमृत स्नानानंतर त्यांच्या हातून गंगा आरती सुद्धा होणार आहे असं कळतंय आणि या त्यांच्या नियोजित 2 कार्यक्रमांनंतर मग ते पुन्हा आपल्या पुढच्या कामासाठी मार्गस्थ होतील. पंतप्रधान मोदींचं पंतप्रधान पदाचं ही 3री टर्म आहे. यावेळेला प्रयागराजमध्ये महाकुंभ जो आयोजित केला गेलाय तो भव्य दिव्य असा आयोजित केला गेलेला आहे. नियोजित म्हणजे नियोजन चांगलं व्हावं यासाठी स्वतः योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसलेली बघायला मिळाली. सगळ्या भाविक भक्तांना इथं आल्यावर दर्शन योग्य पद्धतीने मिळावं, त्यांचं स्नान चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्यांनी समाधानानं परतावं यासाठी सगळ्या सोयी सुविधा प्रयागराजला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अनेक असे विभूती आहेत, महान व्यक्ती आहेत, बिझनेसमन आहेत, सेलिब्रिटी आहेत, त्यांनी लाखो करोडो रुपये दान म्हणून या भक्तांना सुविधा व्हावी या म्हणून खर्च केलेले आहेत. त्याचे सगळे व्हिडिओ त्याच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतील. त्यामुळे इथे कुठलीही अनुचित घटना घडू नये, सगळ्या भाविकांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सगळेच प्रयत्नशील असलेले बघायला मिळाले. महाकुंभामध्ये आज अमृत स्नानाचा योग आहे. संगमावर अमृत स्नान केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जलमार्गे येतानाची ही दृश्य आपण बघतोय. ते अमृत स्नान करतील आणि त्यानंतर गंगा आरती त्यांच्या हस्ते होईल. जी अश्विनी, 13 जनवरी के पौष पूर्णिमा से शुरू हुआ महाकुंभ का ये विशेष संयोग इस बार 144 साल बना है। बेहद ही ऐतिहासिक क्षण है। 3 अमृत स्नान हो चुके हैं और
करोड़ों भक्तों ने इस समय आस्था की डुबकी लगा दी है और व्यवस्था के लिहाज से कहा जा रहा है कि दुनिया इस समय महाकुंभ को देख रही है। और आज जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंचे हैं तो पूरी दुनिया की नज़र भी आज के इस क्षण पर होगी। निश्चित तौर से पूरी दुनिया देख रही है कि किस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्र निर्माण का संकल्प लेकर त्रिवेणी तट पर पहुंचे हैं। पूरी दुनिया देख रही है कि किस तरीके से हमारी संस्कृति जो प्रणवंतो विश्वमाजन कहती है, हमारी संस्कृति जो धर्मो रक्षति रक्षिता कहती है, हमारी संस्कृति जो विश्व बंधुत्व का महादान करती है, हमारी संस्कृति जो संपूर्ण विश्व के कल्याण की बात करती है, हमारी संस्कृति जो सर्वे भवन्तु सुखदा की बात करती है, हमारी संस्कृति जो ओम यंतु दद्यो वर्षंतु पर्जन्य की बात करती है, हमारी संस्कृति जो नर में नारायण का स्वरूप देखती है, हमारी संस्कृति जो प्रकृति की पूजा करती है, हमारी संस्कृति जो दरिद्र नारायण में देव स्वरूप देखती है, उस दरिद्र नारायण के स्वरूप को देखते हुए, उस नर नारायण के स्वरूप को देखते हुए, उस नरोत्तम स्वरूप में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्र निर्माण के संकल्प को लेकर आज पहुंचे हैं और त्रिवेणी तट पर वो स्नान करेंगे और ध्यान करेंगे, पूजा अर्चना करेंगे, त्रिवेणी पूजन करेंगे, अर्चन करेंगे, अभिनंदन करेंगे और निश्चित तौर से राष्ट्र निर्माण का आह्वान करेंगे कोटि कोटि भारतवासियों की ओर से। और ये प्रतिनिधि के रूप में पहुंचे हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। 39 करोड़ से ज्यादा भारतीय और विश्व भर के लोग यहाँ पहुंच चुके हैं और बचे हुए जो अन्य देश के हमारे कोटि कोटि नागरिक है जिनकी अभिलाषा प्रयाग तक पर अभी पहुंचने की है, अभी 21 दिनों का ये महापर्व बाकी है। तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समूचे राष्ट्र की तरफ से राष्ट्र मंगल की कामना के लिए, विश्व मंगल की कामना के लिए त्रिवेणी तट पर पहुंचे हैं। और निश्चित तौर से अगर देखें तो इसी भारत भूमि ने पूरी दुनिया को ब्रह्म ज्ञान दिया है, इसी भारत भूमि ने दुनिया को मंगल ज्ञान दिया है, इसी भारत भूमि ने पूरी दुनिया को पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे अमृत स्नान अरेली घाटातून बोटीनं जलमार्गे ते त्रिवेणी संगमावर पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये त्यांचं अमृत स्नान होईल, त्यानंतर ते गंगा आरती करतील अशी माहिती मिळतेय।